नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहेरे. आज तुम्हाला कांद्याची पात, आपण कांद्याची भाजी, जी कांद्याची पात आहे ती अशी छान अशी बाजारातून आणलेली होती आणि तिचे कांदे काढून टाकले आणि छान अशी निसून आणि ती आपण इथे बारीक कैचीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे भाजी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा. आपण इथे बघा अशा पद्धतीने इथे जी आहे ती ही जी कांद्याची पात अगदी कवळी कवळी आहे आणि हिचे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत कैचीच्या साहाय्याने किंवा तुमच्या चाकूने जरी केले तरी चालतील, पण हे अशी बारीक काप करून घेतलेले आहेत. तर छान अशी ही पूर्ण भाजीचं आपण बारीक करून घेतले आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ती स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. तर इथे सगळी मी भाजी पूर्ण अशी चिरून घेतलेली होती. असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथे बारीक तुकडे केलेले आहेत तिला आणि मोठं अगदी चाळणीमध्ये घेऊन आणि ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बघा इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि मसूरची जी डाळ आहे, मसूरची डाळ घेतलेली आहे आपण आणि मसूरची अर्धी वाटी मसूरची डाळ टाकून आपल्याला ती भाजी तयार करायची आहे. अगदी काही कमी साहित्यामध्ये आपण ही कांद्याची पातीची भाजी तयार करणार आहोत. तर डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली होती. वाटीमध्ये अर्धी वाटी डाळ घेतलेली होती आणि भाजीसुद्धा 2-3 पाण्याने आपण इथे छान धुवून घेतलेली आहे. तर गॅसवर आता आपण कढई ठेवणार आहोत. कढईमध्ये छान तेल घेतलं. तेल नंतर आपण जिरं टाकणार आहोत. तर ही आपण मिरची वगैरेची करणार नाही आहोत. आपण ही साध्या लाल मसाल्याची ही भाजी तयार करणार आहोत. तर इथे जिरं टाकलेलं आहे. आता आपली कढई छान तेल तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण इथे साधं लाल तिखट जे आपलं जे घरी दळलेलं लाल तिखट असतं त्याचा वापर करणार आहोत. तर इथे लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार, आपली भाजी जेवढी असेल तेवढ्यानुसार आपण इथे लाल तिखट 2-3 चमचे इथे टाकून घेतली. हळद टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही जी भाजी आपण चिरून घेतलेली होती, स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण नंतर तर अशा पद्धतीने आपण इथे ही भाजीला अशी फोडणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आता मला वाटलं थोडं तिखट कमी वाटलं तर मी अजून थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि छान असे आपण जे पाणी तिच्यात जेवढं पाणी आहे त्याच्यामुळे कवळी भाजी असल्यामुळे त्याच पाण्यात आपण ही शिजवून घेणार आहोत. त्याच्यावरून आपण पाणी टाकलेलं नाही आहे. जे पाणी आपण धुतलेली जी स्वच्छ भाजी होती त्याच पाण्यात तिला बरोबर पाणी सुटतं आणि आपण आता इथे परतून घेत आहोत आणि तिचं असं 2-1 मिनटं असं झाकण ठेवून आणि ती 2-3 वेळा शिजली का नाही उघडून बघणार आहोत आपण. आणि थोडीशी शिजल्यानंतर आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. बघा अशा पद्धतीने तिला बरोबर पाणी सुटत आहे आणि आपण ती अशी 1-2 मिनटं अशी झाकून ठेवणार आहोत. तर मला हळद कमी वाटली तर मी परत याच्यात हळद टाकलेली आहे. आणि आता आपण याच्यात झाकण ठेवून देणार आहोत आणि असं अधूनमधून 1-2 मिनटं झाले की बघणार आहोत की त्याच्यातली डाळ शिजली का नाही, भाजी शिजली का नाही. तर आता याच्यात थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आपण. तर माझं अद्रक लसूणची जी पेस्ट आहे तिच्यात मी कोथिंबीरसुद्धा वाटून टाकलेली आहे. त्याच्यामुळे ती ग्रीन दिसत आहे तुम्हाला. आणि आता आपण इथे 5 मिनटं परतून आणि झाकण ठेवून देणार आहोत. अशा पद्धतीने इथे परतून देणार आहोत आणि मसूरची जी डाळ आहे ती पटकन शिजून जाते आणि अशा पद्धतीने जर भाजी केली तर अगदी छान लागते, चव वेगळी लागते.
छान अशी आपली ही भाजी आता 5-1 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून आणि शिजू देणार आहोत. त्याला बरोबर पाणी सुटायला लागलेलं आहे आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि 2-3 मिनटानंतर आपण ही भाजी बघणार आहोत की शिजली का नाही. छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. तिला तेल सुटलेलं आहे आणि आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. छान अशी डाळ पण शिजून गेलेली आहे आणि खूप हे बघा अशा पद्धतीने आपण बघितलेली आहे शिजली का नाही. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरूर मला कमेंटमध्ये सांगा. कांद्याची पातीची भाजी मसूर डाळ टाकून केलेली अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट झालेली आहे. हे बघा मी परत एकदा तुम्हाला दाखवते. तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा.